आपण पाहतोय एकीकडे जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी सुद्धा आक्रमक झाल्यात। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईमध्ये विनाकारण माझ्या पोरांना हात लावू नका, अन्यथा महाराष्ट्र बंद पाडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। राज्यातील गॅझेटियरचा अभ्यास करणाऱ्यांनी आता उद्या 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर या, जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। ओबीसीतून आरक्षण द्या अशी आमची मागणी नाही, आमच्या कुणबी नोंदी ओबीसी आरक्षणातलीच आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे, सरकारनं संभ्रम निर्माण करू नये, जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर आता धोरणात्मक निर्णयाची गरज, संसदेत घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार फसवा-फसवीचा खेळ खेळतायत, पवारांना संविधानिक मर्यादा माहिती पाहिजे, आरक्षणासाठी घटना दुरुस्तीच्या पवारांच्या मागणीनंतर गुणरत्न सदावर्ते आक्रमक। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार मार्ग काढतेय, तर काही राजकीय पक्ष आंदोलन कसं चिघळेल हा प्रयत्न करतायत, भाजप नेते केशव उपाध्ये यांचा विरोधकांवर आरोप। आरक्षणाच्या रक्षणासाठी ओबीसी समाज रस्त्यावर येणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। नागपुरात आजपासून ओबीसींचं साखळी उपोषण, परिणय फुके आज उपोषणाला भेट देणार, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असा फडणवीसांनी शब्द दिलाय, फुकेंची माहिती।